नमस्कार, रयतेश टेकमध्ये मी वल्लभ बारले आपलं स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 मधील प्रकरण क्रमांक 2 यातील हा दुसरा व्हिडिओ आपण आज या ठिकाणी उर्वरित जो काही भाग राहिलेला आहे तो पाहूया। एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनेंट्स इथपर्यंत आपण आलो होतो, म्हणजे वेगवेगळ्या अन्न घटकापासून मिळणारी ऊर्जा। यामध्ये काय पाहू आपण, एक्सेस of the carbohydrate are stored in the liver and the muscle in the form of the glycogen। जे जास्तीचं आपल्याला गरजेपेक्षा जे काही जास्त अन्न असतं हे आपल्याला या कार्बोहायड्रेटच्या स्वरूपामध्ये आपल्या शरीरामध्ये साचलेलं असतं, ते मसल्स आणि लिव्हर मध्ये त्याचं ते स्टोरेज होत असतं। व्हॉट इज द सोर्स ऑफ द प्रोटीन, प्रोटीनचा सोर्स कोणता आहे? व्हॉट इज द मेड ऑफ, ते कशापासून तयार होतात? प्रोटीन्स आर द मायक्रोमॉलिक्यूल फॉर्म्ड बाय बॉन्डिंग टुगेदर मेनी अमिनो ऍसिड। हे अमिनो अम्लापासून अमिनो ऍसिड पासून अनेक रेणू एकमेकांना जोडून तयार झालेला जो काय मोठा रेणू असतो, मायक्रोमॉलिक्यूल असतो, त्याला आपण प्रथिने असं म्हणतो। वेगवेगळ्या प्रकारच्या या ऍसिड पासून म्हणजे प्रोटीन्स ऑफ द एनिमल ओरिजिन आर कॉल्ड ॲज फर्स्ट क्लास प्रोटीन्स। म्हणजे जे काही प्राणी म्हणजे प्राण्यापासून एनिमल्स पासून आपल्याला हे प्रोटीन्स मिळतात त्याला फर्स्ट क्लास प्रोटीन्स असं आपण त्यांना म्हणतो। वी गेट अ 4 किलो कॅलरी ऑफ एनर्जी पर ग्रॅम प्रोटीन। 1 ग्रॅम प्रोटीन पासून आपल्याला 4 किलोग्रॅम एवढी 4 किलो कॅलरी एवढी आपल्याला या ठिकाणी एनर्जी मिळत असते। अमिनो ऍसिड आर ऑब्टेन्ड आफ्टर डायजेशन ऑफ द प्रोटीन। हे जे काही प्रथिनापासून सुद्धा आपल्याला जे एवढी मिळत असते एनर्जी 4 किलो कॅलरी एवढी मिळत असते, या प्रथिनाचं डायजेशन झाल्यानंतर आपल्याला अमिनो ऍसिड्स तयार झालेली आपल्याला दिसतील। दोज अमिनो ऍसिड आर ऑब्झर्व इन द बॉडी अँड ट्रान्सपोर्टेड अप टू ईच ऑर्गन अँड सेल व्हाया अ ब्लड। हे अमिनो ऍसिड आपल्या शरीरामध्ये आपल्या बॉडीमध्ये हे ऑब्झर्व होत असतात, म्हणजे ते काय ते शोषण त्याचं होत असतं आणि ह्याचं ट्रान्सपोर्टेड अप टू ईच ऑर्गन, प्रत्येक अवयवापर्यंत याचं ट्रान्सपोर्टेशन केलं जातं। कोणाचं तर या ठिकाणी असणाऱ्या सेल मधून, रक्तामधून, हे पूर्ण शरीरात पेशीमधून ते पूर्ण ऑर्गन्स मध्ये या ठिकाणी आपण त्याचं ट्रान्सपोर्टेशन झालेलं दिसून येतं। फ्रॉम दीज अमिनो ऍसिड ऑर्गन्स अँड सेल्स प्रोड्यूस्ड व्हेरियस प्रोटीन्स नेसेसरी फ्रॉम देमसेल्फ अँड द होल बॉडी। दोज एक्झाम्पल इन द गिवन इन द फॉलोइंग डायग्राम। वेगवेगळे अवयव आणि पेशी यापासून आपल्याला या अमिनो ऍसिड पासून किंवा शरीराला नेसेसरी असणारे जे काही प्रोटीन्स असतात ही प्रोटीन तयार होत असतात, ते आपल्याला या ठिकाणी या डायग्राम मध्ये आपल्याला दिसून येते। अमिनो ऍसिडचं डायजेशन झाल्यानंतर हे जे काही प्रोडक्ट तयार होत असतात, म्हणजे कोणत्या ठिकाणी काय होतं तर बोन्स मध्ये ऑसिन सेल, पॅनक्रियाज मध्ये इन्सुलिन, ट्रायप्सिन, पिट्युटरी ग्लँड्स मध्ये व्हेरियस टाइप्स ऑफ द हार्मोन्स आर द फॉर्म्ड ड्यूरिंग आफ्टर digestion of amino acid, muscle actin and the myosin, flexible proteins, blood hemoglobin, antibodies, skin melanin and keratins. These are the sub hormones and necessary products are formed after digestion of amino acid. amino acid च्या पचनानंतर ही आपल्या शरीराला उपयुक्त असणारे हार्मोन्स आणि वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही पदार्थ असतात जे आपल्याला आवश्यक असतील ते या ठिकाणी तयार होत असतात। Those substances formed by a specific chemical bond between the fatty acid and alcohols are called as lipids। म्हणजे जे काही फॅटी ऍसिड्स असतील आणि अल्कोहोल असेल यांच्यामध्ये असणारे जे काही स्पेसिफिक केमिकल बॉन्ड असतात, म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण रासायनिक बंध असतात, यांची बॉन्डिंग होऊन याच्यापासून लिपिड्स तयार होत असतात, म्हणजे स्निग्ध पदार्थ तयार होत असतात। Digestion of the lipid consumed by the nothing but their conversion into a fatty acid and alcohol। म्हणजे या ठिकाणी हे जे काय लिपिड्स असतात हे लिपिड्स ऍब्सॉर्ब केली जातात आणि टोटल आपल्या होल बॉडी मध्ये ते डिस्ट्रीब्यूट केली जातात। फॅटी ऍसिड्स आर द ऑब्झर्व्ड अप अँड डिस्ट्रीब्युटेड एव्हरीवेअर विदिन द बॉडी। आणि याचं हे जे काय फॅटी ऍसिड जे काही डायजेशन ऑफ लिपिड, ह्या लिपिडचं ज्यावेळेस डायजेशन होतं त्यावेळेस त्याचं रूपांतर या फॅटी ऍसिड आणि अल्कोहोल मध्ये होत असतं। फ्रॉम दिस फॅटी ऍसिड अ डिफरंट सेल प्रोड्यूस व्हेरियस सबस्टन्सेस नेसेसरी टू देमसेल्फ। म्हणजे या ठिकाणी आपल्याला पेशी त्यांच्यापासून
आवश्यक असलेले हे पदार्थ त्या ठिकाणी तयार करत असतात. कोणकोणते या ठिकाणी आपल्याला पदार्थ आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन आर द फॉर्म्ड फ्रॉम द फॅटी ऍसिड, याच्यापासून प्लाझ्मा मेम्ब्रेन देखील या ठिकाणी म्हणजे पेशी द्रव्याचं काय तर आपण प्रद्रव्य पटल असं त्यांना आपण म्हणतो. बिसाइड फॅटी ऍसिड्स आर युज्ड for producing hormones like progesterone, estrogen, testosterone, aldosterone, etc. These are the covering around the axon of the nerve cell. जे या ठिकाणी ते निदामलापासून जे लिपिड्स पासून जे काही तयार झालेले असतात, या व्यतिरिक्त आपल्याला प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन, अल्डोस्टेरॉन इत्यादी यासारखे आपल्याला हे जे काही हार्मोन्स असतात हे आपल्या नर्वस सिस्टीमचे जे काही एक्सॉन असतो ह्याच्या भोवती आपल्याला ही आवरण त्याचं कव्हरिंग करण्यासाठी या लिपिडचा उपयोग केला जातो. एक्सेस ऑफ द लिपिड आर स्टोर इन ऍडिपोज कनेक्टिव्हिटी टिश्यू इन द बॉडी. म्हणजे जे जास्तीचं जे काही आवरण आहे किंवा जे काही जास्त आहे रोजच्या गरजेपेक्षा आपण जास्त जेव्हा खाल्लेलं असतं हे जे काही स्निग्ध पदार्थ असतात हे स्निग्ध पदार्थ त्याला चरबीयुक्त संयोजी ऊतीमध्ये म्हणजे ऍडिपोज कनेक्टिव्हिटी टिश्यू मध्ये हे आपल्या बॉडीमध्ये स्टोअर केले जातात. देन नेक्स्ट पार्ट, vitamins are the group of a heterogeneous compound of which each is essential for the proper operation of various purposes in the body. आपल्या शरीरामध्ये विटॅमिन्सचा हा देखील हेटेरोजेनियस कंपाऊंडचा एक ग्रुप असतो. हा आपल्या शरीरामध्ये इसेन्शियल असणारा जे काय वेगवेगळे घटक आहेत त्या ठिकाणी ही आपल्या शरीरासाठी हे घटक आवश्यक असतात त्या ठिकाणी ही आपल्या बॉडीमध्ये तयार झालेली असतात. These are the main 6 type of vitamins. मूलतः या विटॅमिनचे 6 टाइप आहेत A, B, C, D and K. These are the types of vitamin. Out of these A, D, E and K are fat soluble. हे फॅट्स मध्ये हे सोल्युबल आहेत A, D, E and K. These are the fat soluble. आणि तर B and C म्हणजे विटॅमिन B and विटॅमिन C are water soluble. हे पाण्यामध्ये हे काय करतात हे विरघळतात. We have seen that FADH2 and NADH2 are produced in the process like respectively are necessary for their productions. जे ठिकाणी विटॅमिनचे जे काही बी आहे या ठिकाणी विटॅमिन बी आणि सी ही वॉटर सोल्युबल आहेत. त्याशिवाय FADH2 आणि NADH2 ही जी काही प्रक्रियामध्ये हे केबल सायकलच्या प्रोसेसमध्ये हे तयार होतात. हे तयार करण्यासाठी आपल्याला जो आवश्यक असा जो काही घटक आहे तो घटक या ठिकाणी आपल्याला इन द फॉर्मेशन ऑफ हा कुणाच्या माध्यमातून तयार होतो प्रोड्यूस्ड फ्रॉम दिस प्रोसेस लाईक ग्लायकोलायसिस अँड केबल सायकल which vitamins like riboflavin it means vitamin B2 and nicotinamide it means vitamin B5 respectively are the necessary for the production. म्हणजे या ठिकाणी हे तयार होण्यासाठी आपल्याला रायबोफ्लेविन आणि निकोटामाइड यांचा देखील आपल्याला उपयोग केला जातो. इन आवर बॉडी 65 to 70% वॉटर कंटेंट. आपल्या शरीरामध्ये सर्वसामान्यपणे 65 ते 70% एवढं पाणी आहे. ईच सेल कंटेन्स 70% वॉटर वेट बाय वेट. म्हणजे या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये जे काही पाण्याचं वजन आहे तेच आपल्या या ठिकाणी सर्वसामान्यपणे 70% आपल्या शरीर वजनाच्या या पेशीच्या वजनाच्या 70% आपल्यामध्ये पाणीच असतं. ब्लड प्लाझ्मा आल्सो कंटेन 90% ऑफ वॉटर. आणि रक्तामध्ये देखील रक्तद्रव्यामध्ये जवळपास ब्लड प्लाझ्मामध्ये 90% 90% वॉटरच असते. शरीरामध्ये आपल्या डिस्टर्बन्स and thereby whole body distances even if there are little loss of the water from the body. जर आपल्या शरीरामध्ये थोड्या जरी प्रमाणामध्ये जर पाणी कमी झाले तर त्याचा आपल्याला इफेक्ट आपल्याला जाणवू शकतात. आपलं त्याचं वर्किंग आपलं बिघडतं. म्हणून वॉटर इज अ इसेन्शियल न्यूट्रिएंट. म्हणून पाणी देखील हा एक अत्यावश्यक पोषण द्रव आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा टॉपिक सेल डिव्हिजन म्हणजे पेशी विभाजन. जे हे का आवश्यक आहे अँड इसेन्शियल लाईफ प्रोसेस. तर ही एक आवश्यक अशी जीवन प्रक्रिया आहे. काय ते आपण पाहूया. आपण या ठिकाणी पेशी विभाजन म्हणजे त्याला आपण सेल डिव्हिजन म्हणतो. सेल डिव्हिजन इज द वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ द सेल्स अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हे जे काय सेल डिव्हिजन आहे हे सेलच्या आणि ऑर्गॅनिझमची हा एक त्यांचा वैशिष्ट्यपूर्ण त्यांचा गुणधर्म आहे. त्यांची एक अशी बेसिक
अशी प्रॉपर्टी आहे. या ड्यू टू दिस प्रॉपर्टी ओनली अ न्यू ऑर्गॅनिझम आर फॉर्म्ड अन एक्झिस्टिंग वन. म्हणून याच्यामुळेच नवीन सजीव हे काय होत असतात, तयार होत असतात. अ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम ग्रो अप अँड इमिसेटेड बॉडी कॅन बी रिस्टोर्ड. म्हणजे हे जे काय मल्टीसेल्युलर ऑर्गन असतात यांची जी काही बॉडी असते यांची बॉडी ग्रो होते, म्हणजे त्यांची वाढ होते. आणि जे काय आपल्याला एमिसेटेड बॉडी म्हणजे जर आपल्याला झालेली शरीराची झालेली जी काही जीज आहे ते आपल्याला कॅन बी रिस्टोर्ड, ते आपल्याला भरून काढता येते. देर आर द टू टाइप्स ऑफ द सेल डिव्हिजन ॲज मायटोसिस अँड मियोसिस. These are the two types of mitosis, cell division. That is first one meiosis and other mitosis. Mitosis occurs in a somatic cell and stem cell of the body, whereas the meiosis occur in germ cells. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ह्या पेशी विभाजनाचे मुख्यतः दोन प्रकार दिसून येतात. एक सेल एक मायटोसिस आणि मियोसिस. म्हणजे आपल्या शरीरामध्ये ज्या काही आपल्यामध्ये शरीरामध्ये ज्या काही बॉडीज असतात, सेल बॉडी असतात, स्टेम सेल असतात, सोमॅटिक सेल असतात. सोमॅटिक सेल्स जे काही पेशी आणि मूल पेशी स्टेम सेल्स. दीज आर द मियोसिस ऑकर इन जर्मोस्पेअर. यांच्यामध्ये आपल्याला अर्धगुणसूत्री पेशी विभाजन या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला आढळून येतं. बिफोर द स्टडी ऑफ द सेल डिव्हिजन वी शुड नो द स्ट्रक्चर और ऑर्गनायझेशन ऑफ अ सेल दॅट वी हॅव द स्टडीड अर्लियर. each cell has a nucleus. प्रत्येक सेल एक न्यूक्लियस असतं. Besides other cell organelles are also present. सेल ऑर्गॅनिल्स देखील याच्यामध्ये अस्तित्वामध्ये असतात. लेट अस स्टडी द सेल डिव्हिजन विथ द हेल्प ऑफ द गिव्हन इन्फॉर्मेशन. यामध्ये आपल्याला अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन देते. तुम्हाला ही ऍक्टिव्हिटीसाठी ही देखील खूप महत्त्वाची आहे. याचं तुम्हाला नावे देखील तुम्हाला विचारली जाऊ शकतात. त्यात देखील तुम्ही त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तर काय आहे ते आपण पाहूया. each pair of each type of the chromosome is the present in a 2n condition, whereas the single chromosome of each type is the present in the condition and their structure is like one in the figure. म्हणजे आपल्याला या पद्धतीनं या आकृतीमध्ये दाखवल्या पद्धतीनं कुठल्याही 2n या सिच्युएशन मध्ये प्रत्येक क्रोमोझोमची एक पेअर असते. आणि जे काही आपण त्याला n नंबर्स म्हणतो, हा n कंडिशन नंबर देअर स्ट्रक्चर इज लाईक दॅट ॲज शोन इन द फिगर. आणि n नंबर असेल म्हणजे एकच गुणसूत्र असेल तर ते आपल्याला या आकृतीप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी दिसून येते. यामध्ये आपल्याला फर्स्ट स्टेप मायटोसिस मध्ये आपण पाहू. मायटोसिस सोमॅटिक सेल अँड स्टेम सेल डिवायडेड बाय मियोसिस. म्हणजे काही पेशी असतील किंवा मूल पेशी असतील या सूत्री विभाजनानं हे काय होत असतात, डिवाइड होत असतात. म्हणजे ते मायटोसिसनं डिवाइड होतं. मायटोसिस इज द कम्प्लिटली थ्रू अ टू मेन स्टेप. मायटोसिस हे पूर्णतः दोन स्टेप मध्ये हे घडून येतं. दोज टू स्टेप्स आर कॅरिओनेसिस आणि म्हणजे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये न्यूक्लिअर या ठिकाणी त्यांचं विजन होत असतं. न्यूक्लिअर डिव्हिजन झाल्यामुळे या ठिकाणी कॅरिओकायनेसिस मध्ये घडून येतं. तर सायटोकायनेसिस म्हणजे या ठिकाणी सायटोप्लाझ्मॅटिकचं डिव्हायडेशन होतं. कॅरिओकायनेसिस इज द कम्प्लिटली थ्रू 4 स्टेप. आता हे जे काही कॅरिओकायनेसिस आहे हे आपल्याला 4 स्टेप्स मध्ये पूर्ण झालेलं दिसून येते. आणि यामध्ये पहिली स्टेप आहे प्रोफेस. या प्रोफेस मध्ये काय होतं, कंडेन्सेशन ऑफ द बेसिकली अ थिन थ्रेड लाईक क्रोमोझोम स्टार्ट्स. म्हणजे या प्रोफेस मध्ये काय होतं तर हे अत्यंत नाजूक असतात. म्हणजे हे थ्रेड्स आर थिन, नाजूक असतात. हे यांची गुणसूत्रे हे अतिशय नाजूक धाग्यासारखी असतात. आता प्रत्येक गुणसूत्र हे स्पायरल असतं. जे त्या ठिकाणी ते वलयांकित असतं किंवा ते वलयाकृती असतं असं म्हणूया. टू हॅपन अलॉंग देअर पेअर अ सिस्टर क्रोमॅटाइड्स centriole duplicate and each centriole move to opposite pole of the cell nuclear membrane and the nucleus start to disappear. यामुळे याच्यामध्ये असणाऱ्या ज्या काही सेल्स असतील हा काय असतं फोल्डेड कंडेन्सेशन असतात आणि यामुळे ते शॉर्टन होतात. त्यामुळे त्या आपल्याला डायप्लॉइड दिसतात, ते फुगीर दिसतात आपल्याला त्या. आणि याच्यातून जो काही सेंट्रिओल असतो हा सेंट्रिओल हा काय होतो त्याचा मल्टिपल होतो आणि प्रत्येकातून ज्या काही न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लियस आहे
हे या ठिकाणी नष्ट व्हायला म्हणजे या ठिकाणी डिसअपियर व्हायला सुरुवात होते. मेटाफेज, न्यूक्लियर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसअपियर इन मेटाफेज. जे न्यूक्लियर मेम्ब्रेन असतं हे न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे ते टोटली डिसअपियर ह्या सेकंड फेज मध्ये होतं, त्याला मेटाफेज आपण असं म्हणतो. क्रोमोझोम complete their condensation and become clearly visible along with the sister chromatids. यामध्ये गुणसूत्राचं म्हणजे क्रोमोझोम ह्याचं घनीकरण होता म्हणजे कंडिशन म्हणजे टोटल या ठिकाणी कम्प्लीटची प्रोसेस घडून येते आणि ह्या अर्ध गुणसूत्री जोडीचे म्हणजे सिस्टर क्रोमॅटिड्स मध्ये आपल्या ठिकाणी ह्या क्लिअर दिसतात. ऑल क्रोमोझोम्स आर द अरेंज्ड पॅरलल टू द इक्वेटोरल प्लेन ऑफ द सेल. म्हणजे या ठिकाणी ही जी काही सर्व गुणसूत्रे आहेत ही सर्वच्या सर्व गुणसूत्रे आपल्याला एकाच प्रतलामध्ये एकाच प्लेन मध्ये हे समांतर आपल्याला अवस्थेमध्ये अरेंज झालेले दिसून येतात. त्यानंतर या ठिकाणी स्पेशल टाइप ऑफ द फ्लेक्सिबल द प्रोटीन्स अँड आर फॉर्म्ड बिटवीन सेंट्रोमर अँड ईच क्रोमोझोम अँड बोथ ऑफ सेंट्रिओल्स. या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी सेंट्रिओल्स मध्ये म्हणजे या ठिकाणी न्यूक्लियर मेम्ब्रेनच्या माध्यमातून म्हणजे सेंट्रोमेर म्हणजे गुणसूत्र बिंदू याच्यातून एक विशिष्ट प्रकार असा एक फ्लेक्सिबल या ठिकाणी स्पिंडल फायबर या ठिकाणी तयार होतात. नंतर नेक्स्ट वन आहे टेलोफेज. द टेलोफेज which have the sun reached the opposite pole of the cell and now start to decondense due to which they are again become a thread like a thin and invisible. आता या ठिकाणी याला टेलोफेज यामध्ये अत्यंत या ठिकाणी या अवस्थेमध्ये दोन्हीच्या टोकाला ही गुणसूत्रे असतात ती आपल्याला अनफोल्डेड असतात. यामुळे ती पुन्हा या ठिकाणी थिन एक धाग्यासारखी आपल्या थिन थ्रेड सारखी ही आपल्याला पातळ होतात आणि त्यानंतर ती इनविजिबल होतात, ते आपल्याला पुन्हा दिसत नाही. या ठिकाणी जे काही क्रोमोझोम आहे त्याच्या पूर्ण बोथ साइडला त्याच्या ऑल साइडला न्यूक्लियर मेम्ब्रेन हॅज द फॉर्म अराउंड ईच सेट ऑफ द क्रोमोझोम रिच्ड ऍट द पोल. त्याच्या सर्व बाजूनी त्या ठिकाणी केंद्रावरून त्या ठिकाणी तयार होत असतं म्हणजे न्यूक्लियर मेम्ब्रेन या ठिकाणी तयार झालेला आपल्याला दिसून येते या फेज मध्ये. तर या पद्धतीने या ठिकाणी या 4 स्टेप्स मध्ये आपल्याला या मायटोसिसचं आपल्या सेल डिव्हिजनच्या प्रोसेस आपल्याला पूर्ण झालेल्या दिसून येतात. त्यानंतर मियोसिस आहे. मियोसिस ॲज अ कंप्लीटेड थ्रू अ 2 स्टेज. हे मियोसिस आपल्याला 2 पद्धतीमध्येच पूर्णतः याची प्रोसेस झालेली दिसून येते. Those 2 stages are meiosis 1 and meiosis 2. In meiosis 1, recombination crossing over occur between homologous chromosome and thereafter those homologous chromosomes म्हणजे या ठिकाणी म्हणजे जे काही सिस्टर क्रोमॅटाइड्स असतात हे या ठिकाणी इक्वल एकसारखे दिसत नाही. आर डिवाइडेड इनटू 2 ग्रुप. दिस 2 ग्रुप ऑफ द हॅप्लॉइड सेल आर फॉर्म्ड. या ठिकाणी हॅप्लॉइड सेल्स या ठिकाणी तयार झालेले आपल्याला दिसून येतात. मियोसिस सेकंड इज जस्ट लाईक अ मायटोसिस. मियोसिस सेकंड आहे हा अगदी आपल्या मायटोसिस सारखाच हा दिसून येतो. यामध्ये 2 हॅप्लॉइड्स अँड डॉटर सेल्स हे तयार होत असतात. मियोसिस 1 हा सेल डिव्हिजनच्या स्वतंत्र म्हणजे सेपरेशन रिकॉम्बिनेशन सिस्टर क्रोमाटा म्हणजे त्या ठिकाणी जे काही 2 समान दिसणारे क्रोमोझोम आहेत त्या ठिकाणी ती वेगळी होतात अँड 4 हॅप्लॉइड डॉटर सेल्स आर फॉर्म्ड आणि या ठिकाणी 4 हॅप्लॉइड डॉटर सेल्स तयार होत असतात. याची ही जी काही जर्मिनेटिंगची प्रोसेस आहे आणि गॅमेट प्रोडक्शन या ठिकाणी तयार होतं आणि त्याच्यातून आपल्याला स्पोरचं फॉर्मेशन झालेलं दिसून येतं. इन दिस टाइप सेल डिव्हिजन 4 हॅप्लॉइड्स दॅट इज डॉटर सेल्स आर द फॉर्म्ड फ्रॉम 1 डायप्लॉइड. एका डायप्लॉइड पासून या ठिकाणी 4 हॅप्लॉइड्स डॉटर सेल्स आपल्याला तयार झालेले दिसून येतात. ड्युरिंग दिस सेल डिव्हिजन a crossing over occurs between the homologous chromosomes and thereby a genetic recombination occur due to this. All of these daughter cells are genetically different from the parent cells and each of the 2. म्हणजे याच्यापासून ज्या काही ह्या 2 संचामध्ये डिवाइड झालेली ही 2 एक गुणित पेशी जे काही तयार होत असतात त्या एकमेकापासून आपल्याला पूर्णतः वेगळे झालेले आपल्याला दिसून येत असतात. तर या ठिकाणी हा टॉपिक या ठिकाणी आपला संपलेला आहे. आता पुढचा चॅप्टर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. जय हिंद, जय कर्मवीर.